येणार आहे आणि एक महत्त्वाचं वाक्य एबीपी माझाच्या स्क्रीनवर अगदी सकाळपासून आहे की दादांचा शब्द हीच दादांची सही होती. आणि मिकी घई आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. जिकडे आता अंत्यसंस्काराची तयारी ज्ञानदा सुरू झालेली, मिकीला आपण विचारूया. मिकी, अंत्यसंस्काराची तयारी आणि तिकडे नेतेगण देखील पोहोचतात आता. मिकी, अश्विन, जर आपण बघितलं तर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर तातडीने या ठिकाणी अजित पवारांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्याची तयारी करण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर नेते मंडळी देखील या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याचवेळी जर गर्दी आपण बघितली तर या ठिकाणी प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची, दादांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी होताना दिसतेय आणि काही वेळातच पार्थिव या ठिकाणी आणलं जाणार आहे. त्यापूर्वी जर आपण इथं बघितलं तर बाकीची सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दादा दादा लोकांना अंतिम दर्शनासाठी आपण बघितलं तर राजेंद्र पवार असतील, योगेंद्र पवार असतील, ते कुटुंबातले सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अतिशय दुःखाचा डोंगर अक्षरशः त्यांच्यावर कोसळलेला आहे. दादा, फक्त अंतिम दर्शनासाठी लोकांना खूप अर्थात जर आपण बघितलं की निशब्द आहेत, दुःखात आहेत हे सगळेजण. अर्थात बारामतीमध्ये अजित पवारांवर प्रेम करणारे हे सगळे लोक आहेत. शिक्षक आहेत, टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्ते देखील. हे सगळेजण आज या मैदानावर पोहोचत आहेत आणि बारामतीतील हा सगळ्यात मोठा मैदान आहे आणि जिथं आता काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव इथं अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. राज्यभरातून कार्यकर्ते याच ठिकाणी अंतिम दर्शनासाठी येत आहेत. अजित पवारांचे जे इतर पीए आहेत, सगळेजण आहेत, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, जे नेहमी अजित दादांसोबत असायचे. अर्थात ते विकास पाटील देखील सध्या आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही तर नेहमी दादांसोबत असायचे. फायली शेवटच्या क्षणापर्यंत देखील दादांकडं फायलीचा गट्टा होताच. ते कायम काम करत होते. मी म्हणजे अतिशय वेदनादायक घटना घडलेली, मी काही जास्त बोलू शकत नाही. अर्थात दादांसोबत नेहमी जिथं कुठं दादा असतील त्यांचे पीए, ओएसडी हे सगळे असायचे. त्यातच विकास पाटील देखील होते. ते देखील हे दिवस आम्हाला पाहावं लागेल हे कधीही विचार केला नव्हता, असे त्यांची भावना आहे. आणि इथं आपण जर बघितलं तर अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि त्यासाठीच इथं ही सगळी तयारी केली जाते. दुसऱ्या बाजूला मी गर्दी देखील दाखवतो. सगळ्यांनी इथं यावं असं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आता सगळे लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत अंतिम दर्शनासाठी. म्हणजे अर्थात खूप मोठं दुःख आहे पवार कुटुंबियांवर. तुम्ही देखील दादांसोबत. महाराष्ट्राच्या असलेला दुःखाचा आजचा दिवस आहे, काळा दिवस आहे. कारण म्हटलं तर देशाच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये एक धाडसी नेतृत्व म्हणून दादा होते. कौटुंबिक नातं असतं. राष्ट्रवादी परिवार हा कौटुंबिक नात्यातला परिवार आहे. दुर्दैव आहे आज आमच्या कुटुंबातला एक प्रमुख हरपला गेलेला आहे, तो दुर्दैव. अर्थात मी थोडस दृश्य दाखवतो. दुःख कशा पद्धतीने आहे. राजेंद्र पवार अर्थात भाऊ आहे. इतर वेळेस बरेचदा वाद देखील होतात, मात्र आज जेव्हा ही बातमी कळतीये की अजितदादा आपल्यात नाहीये तर सगळेजण. जय पवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत पूर्ण नियोजन बघण्यासाठी. स्वतः जय पवार जे सकाळपासून ते मेडिकल कॉलेजमध्ये होते जिथं अजितदादांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं, मात्र आत्ता ते बाहेर येऊन सगळी व्यवस्था बघतायत. कारण अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे काही वेळातच. राज्यभरातून जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, नातगोत आहेत, ते सगळेजण या ठिकाणी पोहोचतायत. जरी दुःखाचं डोंगर या सगळ्या कुटुंबावर असेल, मात्र त्याचवेळी जबाबदारी देखील आहे. जयंत पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जर आपण बघितलं तर जय पवार आणि जयंत पाटील या ठिकाणी पूर्ण नियोजन बघतायत, छोट्या छोट्या गोष्टी बघतायत. कारण आपण बघतोय की राजेंद्र पवार या ठिकाणी पोहोचलेत, मात्र निशब्द आहेत, बोलता येत नाहीयेत, एकदम शांत या ठिकाणी आहेत. आणि त्याचवेळी जय पवार आणि त्याचबरोबर आपण बघतोय की जयंत पाटील या ठिकाणी काही बोलतायत, व्यवस्था करतायत, सगळं काही कार्यकर्त्यांशी बोलतायत, आव्हान केलं जातंय. आपण काय बोलतायत ते अर्थात या ठिकाणी काही वेळातच, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते देखील एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत बारामतीमध्ये काही वेळातच.
अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि त्यापूर्वी ही सगळी तयारी तातडीने केली जाते. जयंत पाटील पूर्ण तयारीचा आढावा या अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते आणि त्याच वेळी आता नियोजन आपण जे आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात या सगळ्या अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते आणि त्याच वेळी आता नियोजन आपण जे बघतोय सगळं करण्यात आलेलं आहे, सुरू आहे आणि जय पवार आणि जयंत पाटील स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. हसन मुश्रीफ साहेब देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सकाळी भावना व्यक्त करताना ज्या पद्धतीने ते भावूक झाले होते अक्षरशः सुनील तटकरे देखील मोठे नेते सगळेजण या ठिकाणी दाखल होत आहेत. सुनील तटकरे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळी व्यवस्था या ठिकाणी बघितली जाते. आपल्याला माहिती की पवार कुटुंब अक्षरशः त्यांच्यावर दुःखाचं डोंगर आहे. ज्या पद्धतीने अचानक अजितदादांचं हे अपघातात त्यांचं मृत्यू झालं आणि त्यानंतर ही बातमी आली. सगळेजण धावत बारामतीमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि आता आपण बघतोय काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानावर या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक जणाला अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायचंय आणि त्यासाठीच ही व्यवस्था या ठिकाणी केली जाते. आणि मी तसं सांगतोय की जयंत पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, सुनील तटकरे असतील, हे सगळे जण आहेत आणि आम्ही थोडस तटकरे साहेब आपण हे सगळे नेते या ठिकाणी आहेत आणि जी सर पार्टी आहे मग मिकी कुटुंब फक्त या ठिकाणी अर्थातच जय पवारांकडून या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि आपण बघतोय की जी गर्दी या ठिकाणी आहे त्यांच्यासाठीच ही व्यवस्था केली जाते आणि त्याच वेळी जयंत पाटील त्याचबरोबर इथं काही सुनील व्यवस्था या तटकरे ठिकाणी वेळातच अजित पवारांचं पार्थिव पुण्यात या बारामती येथील ठिकाणी या आहेत आणि बघतोय की कुटुंब खूप म्हणून मोठ्या प्रमाणात सगळं कार्यकर्ते काही व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव पुण्यात बारामती येथील या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणलं जाणार आहे आणि त्यापूर्वीच खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. व्यवस्था केली जाते की प्रत्येकाला या ठिकाणी अजितदादांच्या पार्थिवचं अंतिम दर्शन घेता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि उद्या सकाळी याच मैदानावर 11च्या सुमारास अंत्यविधी होईल असं देखील या ठिकाणी सांगितलं जातंय. आणि आता जर आपण बघितलं तर ही सगळी व्यवस्था तातडीने या ठिकाणी उभी केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. कुटुंबियांची भेट ते या ठिकाणी घेत आहेत आणि काही वेळातच ते या ठिकाणी देखील या मैदानावर सुद्धा येणार आहेत जिथं अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहे आणि त्याचबरोबर आज दिवसभर आणि अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. आणि कार्यकर्ते जर आपण बघितले तर खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबाबत जी व्यवस्था या ठिकाणी केली जाते. जसं अजित पवारांचं म्हणणं जायचं की अजित पवारांना सगळं काही व्यवस्थित आवडतं, त्याच पद्धतीने इथं सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न होतोय. जे प्रमुख नेते आहेत, मोठे नेते आहेत, जे अजित पवारांसोबत अनेक वर्ष गेले आहेत, ते सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि त्यामध्ये जसं मी सांगतोय की जयंत पाटील असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, हे सगळेजण या ठिकाणी आहेत आणि स्वतः सगळी व्यवस्था या ठिकाणी बघतायत. योगेंद्र पवार असतील, राजेंद्र पवार असतील आणि त्याचबरोबर जय पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी व्यवस्था पाहिली जाते. आणि याच मैदानावर आपण बघतोय समोर ती जेसीबी आणण्यात आलेली आहे. इतर जे या ठिकाणी उभं करायचं आहे अंत्यविधीसाठी शासकीय इतमामात या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहे आणि त्यासाठी ही सगळी तयारी केली जाते. आणि आपण बघतोय की त्या अगोदरच आता अंतिम दर्शनासाठी अजित पवारांच्या पार्थिवचे हे सगळे कार्यकर्ते, अजित पवारांवर प्रेम करणारे हे सगळे लोक ज्यांचे अजून सुद्धा डोळे भरलेले आहेत, आतापर्यंत त्यांना विश्वास होत नाहीये की अजित पवार आपल्यात नाहीयेत. कारण अजित पवार प्रत्येकाला या ठिकाणी असं वाटतं की आपल्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत. ज्या पद्धतीने दादा बारामतीमध्ये आल्यानंतर अनेकांना बोलत होते, मात्र आज जेव्हा ते आपल्यातून निघून गेलेले आहेत, हे विश्वास होणं या सगळ्या कार्यकर्त्यांना, या अजितदादांच्या कुटुंबातील सदस्यांना अवघड होतंय. आणि त्यातच काही तुम्ही म्हणालात ते वेळा अगदी बरोबर आहे की अजित ही पवारांचं बातमी पचवणं अनेकांसाठी अवघड आहे.
प्रश्न हा आहे की किती वाजेपर्यंत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येणार आहे, कारण त्यांचे चाहते, त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी केवळ बारामतीतलीच नाही तर ती अवघ्या महाराष्ट्रातली आहे. तर हे नियोजन नेमकं कसं आहे? ज्ञानदा, जसं काही वेळापूर्वीच राजेंद्र पवारांनी हे स्पष्ट केलंय की 4च्या नंतर अजित पवारांचं पार्थिव या मैदानावर ठेवलं जाणार आहे अंतिम दर्शनासाठी आणि रात्रभर बराच वेळ पार्थिव याच ठिकाणी असेल आणि याच मैदानावर उद्या सकाळी 11च्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यविधी देखील पार पडणार आहे. मात्र काही वेळातच, कारण सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, हे उशिराने दिल्लीहून बारामती एअरपोर्टवर लँड झाले आणि त्यानंतर कुटुंबाला देखील काही बोलायचं आहे, एकत्रित बसायचं आहे, कारण अचानक हे सगळं जे काही घडलं आहे अजितदादांबाबतीत हे सुद्धा त्यांच्यासाठी खूप म्हणजे अर्थात दुःखाचं डोंगर आहे. कुठल्या सिच्युएशनमध्ये, कुठल्या स्टेटमध्ये सध्या संपूर्ण कुटुंब असेल याच्याबाबत आपण विचार सुद्धा करू शकत नाही. अर्थातच शरद पवारांवर सुद्धा, शरद पवारांचं देखील चेहरा बरंच काही सांगून चाललेला आहे. गेले काही दिवस शरद पवार सुद्धा आजारी होते, मात्र आज तातडीने ते, जशी ही माहिती मिळली तसं बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. शरद पवार सुद्धा काही वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत. मात्र त्याच वेळी जर आपण बघितलं तर पवार कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळतात. जे सगळे निकटवर्ती आहेत शरद पवार कुटुंबाचे, कंबोना अजित पवारांवर प्रेम करणारे हे सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत. VP कॉलेजच्या या मैदानावरचे हे सगळे चित्र आहे आणि अर्थातच मी जसं सांगतोय की जवळपास एक अजून 20 ते 25 मिनिटात अजित पवारांचं पार्थिव या ठिकाणी आणलं जाणार आहे. स्वतः जय पवार हे सगळी परिस्थिती बघण्यासाठी आलेले आहेत, व्यवस्था बघण्यासाठी आलेले आहेत, जेणेकरून जे कार्यकर्ते संपूर्ण राज्यभरातून अजित पवारांचं जे पार्थिव आहे त्याचे अंतिम दर्शनासाठी येणार आहेत त्यांची व्यवस्था व्हावी, कारण सातत्याने त्यांना सुद्धा फोन येत आहेत कधी अंत्यविधी त्यांच्यावर होणार आहे, त्यांची जी अंत्ययात्रा आहे कधी निघणार आहे. या संदर्भात अर्थात उद्या सकाळी जवळपास 11च्या सुमारास अंत्यविधी या ठिकाणी याच मैदानावर पार पडणार आहे. जसं मी सांगतोय की समोर ही गर्दी जिथं आहे, JCBs आहेत, त्या ठिकाणीच ही व्यवस्था केली जाते. या मैदानावरच अंत्यविधी सुद्धा पार पडणार आहेत. मोठे मोठे केंद्रातून देखील नेते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ही मोठी व्यवस्था या ठिकाणी केली जाते. मोठा मैदान या ठिकाणी सगळ्यात मोठा निवडण्यात आलेला आहे आणि आता आपण जर बघतोय तर बॅरिगेड्स हे सगळं टाकून पार्थिव याच ठिकाणी या इमारतीच्या मुख्य समोर, इमारतीच्या समोर ठेवलं जाणार आहे. तशी व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हीच सगळी व्यवस्था बघण्यासाठी स्वतः जयंत पाटील असतील, जय पवार स्वतः असतील, हसीन मुश्रीफ असतील आणि त्याचबरोबर तटकरे असतील, हे सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच कुटुंब देखील या ठिकाणी पोहोचेल अशी व्यवस्था सगळी करण्यात आलेली आहे या मैदानावर. अर्थात जवळपास 4:30च्या सुमारास अजित पवारांचं पार्थिव या ठिकाणी आणलं जाईल आणि त्यानंतर जे कार्यकर्ते आहेत, अजित पवारांवर प्रेम करणारे जे सगळे कार्यकर्ते राज्यभरातून इथं पोहोचत आहेत त्यांच्यासाठी अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव या ठिकाणी मराठी शाळेच्या गेटवर इथे आहे. मराठी शाळेच्या गेटवर तुम्हाला विनंती आहे सर्वांनी सहकार्य करा. ऐका रे. सध्याचे विद्या प्रतिष्ठानच्या या आवारामधली ही दृश्य आपण बघतो आहोत. मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की हा कार्यकर्त्यांचा जनसागर या ठिकाणी लोटलेला बघायला मिळतो आहे. अजित पवार यांच्यावरती उद्या